तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय ते सांग आधी. हे काय आहे? बेटू, मी ना आज एक माती खाल्ली आहे. आता काय केलंस तू? आज ना माझ्या आणि तुझ्या मॉमच्या मॅरेजचा बर्थडे आहे. डॅड, अॅनिव्हर्सरी. तेच ते ग, आणि ती विसरलोय मी. हो रे, मी पण विसरले. बघ, पण कसं आहे ना, तुम्ही दोघं नवरा बायको आहात हे हल्ली विसरतेच मी, कारण सतत भांडतच असता ना. आता बेटू तू मला मदत कर ना तिला पटवायला प्लीज. डॅडू, कशा आहे रे तू? अशाच आहे मी. चल पटवू ती. चल. अहो तुम्ही नका हे काम करू. मी करतोय म्हणालो ना तुम्हाला. का नाही मी काम करायचं? अहो बाईसाहेब, मालकांनी ऐकलं तर मला नोकरीवरून काढून टाकतील. कोण मालक कोण नोकर? अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सुद्धा ज्या नवऱ्याला बायकोची आठवण येत नाही ना, ती बायको नसते. ती लग्न करून आणलेली मोलकरीण असते आणि तिच्या नशिबात फक्त कामच करणं असतं. अहो ऐका तर बाईसाहेब, अहो असं नका बोलू. साहेबांनी ऐकलं तर मला कामावरून काढून टाकतील. हिम्मत त्याची. येऊ तर दे त्याला, बघून घेते. मम्मा, हे काय करतेयस? तू कशाला आलीस इथे? तू जर का कोणाची वकिली करायला आली असशील ना तर. मम्मा, हे सगळं सोड ना. आपण आज जेवायला जातोय बाहेर. मला नाही जायचंय कुठे. मम्मा, माझ्यासाठी चल ना, चल ना. मी सांगितलं ना, मला कुठेही जायचं नाहीये आणि कुणा बरोबरही बाहेर जायचं नाहीये. मम्मा, ऐक ना, आपण ना छान काहीतरी मस्त प्लॅन बनवूया माझ्यासाठी. हे बघ सई, ऐक मम्मा, प्लीज प्लीज प्लीज. मम्मा चल ना, प्लीज जाऊया ना, प्लीज 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 प्लीज. ठीक आहे. कुठे जायचंय? माझ्या नेहमीच्या आवडत्या ठिकाणी. तू म्हणतेस म्हणू ना. थँक्यू मम्मा, थँक्यू सो मच. थँक्यू मम्मा. डॅड चल ना, आपल्याला आवरायचं ना, चल. मी मॉम डॅड बरोबर डिनरला जातीये. जमेल तसं. सई, ए सई. हा मम्मा. अप्पा, अप्पा. कोणीही आलेलं नाही अजून. गुड. काय चाललंय घरात? कणिक मळणार आहे मी. स्वयंपाकघरात काम? कामाचं उरक आहे का तुला? त्याला नसेल पण मला आहे ना. भाजी घेऊन आलेलो आहे मी भाजी निवडून आणली आहे. अख्ख्या स्टुडिओला कामाला लावलं होतं. 4 किलो मटार सोलून घेतली आहे. 4 किलो मटार? एवढीशीच? काही थापा मारतोय? सालांचंही वजन असतं ना. आता बोल ना. काय बोलायचं काय? हे पहा, आदित्यच्या वाटचा स्वयंपाक मी करणार आहे. मग आम्ही काय करायचं? ते तुमचं तुम्ही बघा. म्हणजे आम्ही वेड्यात म्हणून लवकर घरी आलो. ते मला माहित आहे. तुमचं तुम्ही बघा. स्वयंपाक मीच करणार आहे म्हणजे आहे. 1 मिनिट दादा. काय? ही नेहमीची दादागिरी अशी चालणार नाही. आम्हाला पण काहीतरी म्हणजे आहे की नाही? काय काय म्हणणार तुझं? काय म्हणणं काय तुझं? बोल ना. अरे दादा हा जे बोलतोय ना ते अगदी चुकीचं नाही. अरे कधीतरी आमच्या मनासारखं झालं तर बिघडलं कुठं? म्हणजे म्हणायचं काय तुला? या घरामध्ये तुमच्या मनासारखं कधी होतच नाही. आणि हे पहा, प्रश्न मनासारखा होतो की नाही हा नाहीच आहे मुळी. प्रश्न आहे की आदित्यला कोणाचा स्वयंपाक आवडतो? आदित्यला काय आवडतं? मग आम्हाला माहिती नाही आदित्यला काय आवडतं. अरे नुसतं माहिती असून उपयोग आहे का? पण हाताला चव पाहिजे. ती चव अन्नामध्ये उतरायला पाहिजे. अरे साधं ते वरण केलंस ना ते पाणचट करतोस पाणीदार. दादा मी चाकू दाखवतोस कोणा माहिती घे. हा, दादा मी व्यवस्थित स्वयंपाक करतो. व्यवस्थित स्वयंपाक करतोस. साधं चिंच गुळाची आमटी करायची झाली ना तरी दादा गुळ किती घालू, दादा चिंच किती घालू, 10 प्रश्न विचारशील. अरे साधी भाजीला फोडणी देतात
नाही तुला आणि मला शिकवतोस? अरे एवढे दिवस माझ्याच हातात स्वयंपाक खात होतात ना, मग आता काय बोलताय तुम्ही? ती आमची भुरकी अरे इतके दिवस माझ्या हातात स्वयंपाक अरे, खात होता. अरे, मला म्हणून वाटतं दर तुम्ही- वेळेस आमची काही हे बरोबर नाही चाललं. कुकर मी लावला वरण भाताचा कुकर. आता उरलेला स्वयंपाक आपण करूया थोडा थोडा. काय कुकर झालेला असला तरी मुख्य स्वयंपाक मीच करणार आहे. ज्याला कोणाला इच्छा असेल तो फार तर मदत करू शकतो. हा, आणि आप्पा कुठे दिसत नाही ते? आप्पा संध्याकाळी चहा पिऊन खोलीमध्ये झोपलेत. तिन्ही सांजेला? अरे पण यावेळी कधी झोपत नाहीत ते. भरपूर हौस आहे ना काम करायची. पोटभर काम कर, पण ते संपल्याशिवाय जायचं नाहीये. डोंट वरी सर, होऊन जाईल सगळं. सरप्राईज! ह्या हे काय? सई मॅडमनेच आम्हाला फोन करून सांगितलं होतं. मग मुलगी कोणाची आहे? डॅडा, मम्मा, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. द्या. ए बेटा, आपण एक सेल्फी घेऊया. हो हा चालेल. मी काढते. सई, अगं कसला फोटो काढतेस? सेल्फी राहिला. नाही, सेल्फीच असते. मग थांब काढूया. स्माइल. नाईस. चला बसा. सई बेटा, तुला जे हवं ते मागव, आम्ही खाऊ. हो चालेल. हा. नको मम्मा, तुला जे हवं ते तू मागव, मला काही चालेल. असं काय ग? ओके. क्या हो रहा है वहां पे? हाँ, फोन पर क्या कर रहे हैं? सर वो काम हो गया? नहीं सर. यहाँ रोज का काम रोज करना पड़ता है, यस सर. और पूरा काम किए बिना तू घर नहीं जा सकता, समझा? यस सर. चल अपना काम कर. फोन पे लगा रहता है जब भी देखो. सई, ऐक ना, आपण सगळे डिनरला आलोयत ना, तू आमच्याशी बोल की. हो मम्मा. हो मम्मा काय? आधी फोन ठेव. फोन ठेव. सई बेटा, तू मागव ना. काय नाही ते एक काम करूया का? थांब, इकडे. तुमच्या हॉटेलमध्ये जी सर्वात कॉस्टली डिश आहे ना, ती घेऊन ये. ओके सर. आज माझ्या मॅरेजचा बर्थडे आहे. बर्थडे. जा. आला कसं नाही अजून?
अरे गॅस बंद कर, भाजीचं मेण होईल नाही तर. तो आला की एकत्र जेवायला बसू. नंदू मला थोडी वाटत दे ना टेस्ट करायला भाजी. डायरेक्ट तोंडात टाकू. दादा हे पोळ्या करायचे बाकी आहे. अरे पण आधीला गरम गरम पोळ्या लागतात. म्हणून तो बाकी ठेवलेत ना. दुपारी थंड डबा खाल्ला त्याने, आता निदान गरम पोळ्या तरी खाईल. एव्हा यायला होता रे, कुठे राहिला कुठे हा? मला तर वाटलं होतं शाळेच्या पहिल्या दिवशी कसं हाफ डे सोडतात घरी, तसं नोकरीच्या पहिल्या दिवशी हाफ डे घरी येईल. आधी कुठे गेला कोण असतो. पिंट्या, तू नोकरी केली नाहीस ते बरं झालंय. हो, नाही तर आप्पांना रोज पालक म्हणून ऑफिस मध्ये जावं लागलं असतं. पुढे आला असतं याद राख, या सोट्यानं आणेन. मला मागे हो, नाही येत तुझ्याबरोबर. काय करशील? माझ्या आदित्यचं सर्व मार्गी लागल्याशिवाय मी येणार नाही. मागे हो मागे. अप्पा 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 कुणाशी बोलता? कोण अप्पा? बाजूला हो. अच्छा, तू याच्याबरोबर आलायस होय? अप्पा कुठे कोण आहे? आप्पा तुम्ही आज चला झोपा पोहोचाला. तुम्ही कोण आणि इथे काय करताय? बाजूला वा. मला न्यायला आलायस ना? रेड्या सकट परत पाठवील, लक्षात ठेव. अप्पा कुठला रेडा? अहो इथे कोणी नाहीये. तुमची सर्वांची नवीन खेळी तुम्ही पडता का? नाही पडायचंय मला. पिंट्या पिंट्या बघ जरा, मी आदित्यला फोन करतो. पिंट्या तुला काय वाटलं इतकं सोपं आहे मला देणं? हटशुपट आहे हा म्हातारा. आदित्यचं सगळं मार्गी लागल्याशिवाय मी तुझ्या बरोबर येणार नाही. नाही. अरे मी एकटा इकडे काय. आप्पा चला झोपायला जाऊया ना. अहो कुणी नाहीये इकडे. आप्पा वॉचमन काका. अच्छा निघतो मी. अरे तुम्ही असं इथं का जेवायला बसलाय? हाँ हाँ, अब तो आदत हुई गवा. गुड नाईट. आज तक इतने प्यार से हमसे तो किसी ने बात नहीं की. काका कोणाशी प्रेमानं बोलायला पैसे थोडीच खर्च होतात. फिर भी गरीब की कहाँ कुछ कीमत होती है. शुक्रिया. खुश रहो, खुश रहो. भेटू दे. गुड नाईट. ए बिंडोक, हे काय करतो? हा सॉरी सर. सॉरी काय सॉरी? तुझ्या तर शशी स्टॉप इट. काय चाललंय तुझं? डॅड अरे एवढं काय झालं? ए माझ्याकडे बघतो काय तोंडाकडे? मालकाला बोलव. चल मालकाला बोलव. डॅड अरे एवढं काय झालं? मूळ स्वभाव त्याचा जायचा नाही. जरा कोणी कमी ताकदीचं दिसलं ना की याची दादागिरी सुरू. डॅड अरे चुकून झालं त्याच्याकडून, सोड ना तू. हे पाणी पिऊन तुला काय झालं असतं तर मग? काय झालं? काही झालं नाही ना. अरे मग सॉरी सर. ए तू कशाला आला? हा मालकाला बोलव. चल. मी सॉरी म्हणतो, चुकून झालं त्याच्याकडून. ते तुमच्याकडे किती बिलिंग करतो रे मी महिन्याला? सॉरी सर, चुकून त्याने साधं पाणी दिलं. आत्ताच्या आत्ता त्याला नोकरीवरून काढून टाकायचं, कळलं ना? शशी काय चाललंय तुझं? मम्मा तू शांत हो ना प्लीज. याच्यासाठी आलोय का आपण इथे? अच्छा म्हणजे चूक माझीच आहे? नाही तर का माझी आहे? तुम्ही दोघंही शांत व्हा प्लीज. मला आठवतच नाहीये आपण कुठेतरी असं शांतपणे आनंदाने गेलोय. मम्मा म्हणजे मला भांडायचंय? मग काय मला भांडायचंय? अरे प्लीज तुम्ही दोघंही शांत व्हा जरा. तू काय बघतोय? जा ना तू. चल जा. चल. हो सर. झालं सेलिब्रेशन. हे असं करायचं होतं सेलिब्रेशन? मला इथे थांबायचंच नाहीये खरंच. अरे मम्मा प्लीज, तुमची अॅनिव्हर्सरी आहे. मला काय सांगतेस? तुझ्या डॅडूला सांग ना. मला आठवणही करून देऊ नकोस त्या दिवसाची. बास. हो मग इथे कशासाठी आलोय? निघून जाऊया ना इथून. बास बास झाला आता. बस खाली. तू आवाज चढवतोस माझ्यावर? मग तुला आवाज वाढवायचा आहे? वाढव वाढव. तू कसा वागतो बघ ना. बास प्लीज. यार एक दिवस एक क्षण तरी सोडा ना भांडणाचा. इम्पॉसिबल आहात तुम्ही दोघे, इम्पॉसिबल आहात.
अप्पा बाजूला व्हा. लपतोस काय? समोर ये. हा मी उभा आहे. तुला काय करायचं ते करून दाखव. तुला काय वाटलं मला नेणं इतकं सोपं आहे? हा? फार चिपट म्हातारा आहे हा. आदित्यचं सगळं काही मार्गी लागल्याशिवाय मी तुझ्या हाती पडणार नाही. अरे चोरा पळतोस काय? पळतोस मी तुला. कुठलं चोर आला अप्पांच्या अंगात एवढं? अप्पा अहो, थांबा ना अप्पा. तुला सांगतो आता ह्यांना आवरेल असं एकच आहे आदित्य. तो लवकर आला पाहिजे. डॅडा मामा मी जरा पुढे होते, तुम्ही या. आत्ता कुठे? हा एक अर्जंट काम आलंय जरा, मी जाते. तुम्ही याच्या पोचेन मी घरी. पण बेटू आपण तुझ्यासाठी आलो ना इकडे. नाहीतर काय, ते किती लक्षात होतं ते दिसलंच मगाशी. बेटू सॉरी पण आता थांब ना. डाडू अरे इतकं काही नाही, म्हणजे मी आलेच ना पटकन. आणि तुमची अॅनिव्हर्सरी आहे तर तुम्ही एकत्र वेळ घालवा ना जरा. भांडू नका, सॉर्ट आउट करा सगळं. हा मी आलेच. सई एक मिनिट, मला जरा तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. 2च मिनिटं लाग. माझी एक खूप जवळची मैत्रीण होती. तिचं एका मुलावर जीवापाड प्रेम होतं. एक दिवस त्यांचा पळून जाऊन लग्न करायचा प्लॅन ठरला. दिवस सुद्धा ठरला. मुलीनं जगाचा रोष पत्करून, स्वतःच्या घरच्यांना फसवून, त्यांच्याशी खोटं बोलून घरातून पळून गेली आणि ठरल्या जागी त्याची वाट बघत उभी राहिली. शेवटी काय झालं माहितीये? तो मुलगा आलाच नाही. बेंडोक असतात अशा मुली. मी हे का सांगते तुला कळतंय ना? का सांगतेस? तुला सगळं समजते मी काय सांगते ते. मम्मा मी नयनाला भेटायला जाते. आईला मुलीचं खरं खोटं सगळं कळतं, याची जाणीव असू दे. मी माझी कार घेऊन जाते. तुमच्यासाठी चंदू काकांना दुसरी कार पाठवायला सांगते. बाय बाय बाय. हा दादा मामा, काय होतंय आपण? नाही तसं फोनवरती सांगण्यासारखं काही नाही, पण तू ये लवकर. आलोस. कुठे गेला हा? फोन का उचलत नाहीये? माझी एक खूप जवळची मैत्रीण होती. तिचं एका मुलावर जीवापाड प्रेम होतं. एक दिवस त्यांचा पळून जाऊन लग्न करायचा प्लॅन ठरला आणि ठरल्या जागी त्याची वाट बघत उभी राहिली. शेवटी काय झालं माहितीये? तो मुलगा आलाच नाही.